एक मिनिट थांबा गुरुजी, थोडस सेटिंग हो. पाहतो. हा सुरू करा गुरुजी. क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय चिरोली द्वारा आयोजित बाबासाहेब आंबेडकर ते बाळासाहेब आंबेडकर, आंबेडकर ते आंबेडकर या विषयावर आज मी जयदीप खोब्रागडे आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतोय. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी या देशाच्या संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या नातवाचं स्वतःच नाव प्रकाश असं प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसात शोषित वंचित पीडित लोकांतर्फे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर ते बाळासाहेब आंबेडकर हा जो प्रवास आहे, हा म्हणजे जेवढा चांगला आहे, जेवढा सुखद आहे, तेवढा दुःखदही आहे. आणि म्हणून मला जेवढं अवगत झालं, मला जेवढं कळलं, मला जेवढं समजलं, तो प्रवास मी आपला सर्वांना करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या शेवटच्या माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी इथले जे काही न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुताची जी मूल्य होती, ही मूल्य प्रत्येक व्यक्तीला लागू व्हावीत आणि त्यानुसार त्याने त्याचं जीवन
चिरकालपणे जगावं, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत या चतुर्सूत्रीच्या माध्यमातून त्याने आपलं जीवन जगावं, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी सामाजिक त्यांनी पहिलं पाऊल टाकलं, त्या दिवसापासून तर महापरिनिर्वाण दिनापर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीसाठी, त्या शेवटच्या माणसासाठी बाबासाहेब आंबेडकर झटलेले आहेत, हे आपण मित्रांनो जाणतो. बाबासाहेब सर्वांना माहित आहे की चौदार तळ्याचा सत्याग्रह जो केला, तो सत्याग्रह फक्त विशिष्ट समूहाला किंवा स्वतःच्या समूहाला, ज्याला महार असं म्हटलं जायचं, जो महार समूह होता, त्यांच्याच पाण्याचा प्रश्न नव्हता, तर इथल्या शेवटच्या माणसाला, ज्या समूहाला इथल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने अस्पृश्य असं संबोधलं होतं, त्या अस्पृश्याच्या प्रत्येक व्यक्तीचा तो प्रश्न होता. त्या प्रत्येकालाच पाणी मिळत नव्हतं. तो मग आजचा ओबीसी असेल, तो मग आजचा एसटी असेल, एनटी असेल, एससी असेल, या सर्वच समूहांना इथल्या व्यवस्थेने पिण्याचं पाणी जे आहे अशी व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली होती. मारून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि त्या ठिकाणी तिथल्या अस्पृश्यांना, घटकांना पाण्याचा हौद जो खुलं केलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी जातीविरहित जाती त्या दिवसापासूनच लढाई सुरू केली होती, याचं द्योतक त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ होता, धर्मग्रंथ होता, होळी केली. तो धर्मग्रंथ ब्राह्मण व्यक्तीच्या हातून जाळून घेतला. यामागचा उद्देश धर्माबद्दल चीड आहे. तर तो ती मनुस्मृती जेव्हा वाचली, त्यावेळेला त्यांना ते लक्षात आलं की ही मनुस्मृती पुस्तक म्हणण्याच्या लायकीची नाहीये, ग्रंथ म्हणण्याच्या लायकीची नाहीये. कारण यामागचं कारण असं की एक महान पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधलं, ज्यांनी पुस्तकांसाठी बंगला बांधला, फक्त पुस्तकं म्हणजे चांगले राहिले पाहिजे, त्या पुस्तकांची चोरी होऊ नये, ते पुस्तकं खराब गरज पडेल त्यावेळेला ते पुस्तकं मला उपलब्ध झाले पाहिजेत, यासाठी ज्या महामानवांनी पुस्तकांसाठी बंगला बांधला, त्या महामानवांनी मित्रांनो त्याच पुस्तकांमधलं एक मनुस्मृती नावाचं पुस्तक जाहीरपणे जाळलं. त्या पुस्तकाचा जर विचार केला, त्या पुस्तकाच्या प्रती आजही बाजारात बऱ्याच ठिकाणी मिळतात. ते पुस्तकं जर आपण वाचून बघितले तर आपल्याला हे कळेल मित्रांनो की इथल्या अस्पृश्यालाच नव्हे, तर या भारतातल्या जी मंडळी त्या समूहात त्या धर्मग्रंथाचा उदो करते, जी मंडळी हिंदू धर्माच्या बाजूने काम करत आहे, ज्यांना ती मनुस्मृती मान्य आहे, त्या प्रत्येकच समूहाच्या स्त्री वर्गाच्या विरोधामध्ये मित्रांनो तो धर्मग्रंथ होता. स्त्रियांबद्दलची अतिशय अश्लील अशी भाषा त्या ठिकाणी वापरली होती आणि म्हणून ते पुस्तक म्हणण्याच्या लायकीच नव्हतं. आणि म्हणून मित्रांनो, इथल्या शेवटच्या घटकाला न्याय देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाचं पाऊल उचललं आणि स्त्रियांना मुक्त करत असताना, इथल्या अस्पृश्यांचे प्रश्न ऐरणीवर आणत असताना, इथल्या अस्पृश्यांना त्या जातीवाचक बंधनात ग्रंथ होता, तो ग्रंथ मित्रांनो जाळला आणि इथल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा लढत असताना आपल्या परिवाराकडे बऱ्याच प्रमाणात म्हणजे त्यांची जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी बाबासाहेब घेऊन, परिणाम असा झाला मित्रांनो की 4 मुलं बाबासाहेब आंबेडकरांना मातीत गाडावी लागली, रमाईला मातीत गाडावी लागली. त्यापैकी एक यशवंत जो होता, तो यशवंत जगला, तो तरला. मात्र तो जगत असताना, तो तरत असताना त्यालाही बऱ्याचशा आजारांनी ग्रासलं होतं आणि त्या आजारातून तो यशवंत पुढे आला. मित्रांनो, आंबेडकर या विषयामध्ये बोलत असताना मला अतिशय प्रामुख्याने या ठिकाणी हे सांगायचे की इथल्या प्रस्थापितांना एक आंबेडकर पचवता आला नाही. इथल्या प्रस्थापितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं जे समीकरण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची जी ताकद आहे, ही ताकद मित्रांनो इथल्या प्रस्थापितांना पचवता आली नाही. आणि म्हणून ती पचवता न आल्यामुळं इथं दुसरा आंबेडकर निर्माणच होऊ नये याची तजवीज मित्रांनो इथली प्रस्थापित मंडळी बीजेपीच्या रूपानं, काँग्रेसच्या रूपानं किंवा इतर जातीवादी पक्षाच्या रूपानं मित्रांनो वारंवार करत आलेली आहे. आणि दुःखानं, खेदानं म्हणावं लागतं की बऱ्याच अंशी मित्रांनो ते त्या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या चातुर्वर्ण व्यवस्थेबद्दल बोलतात, तर बाबासाहेब आंबेडकर अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतात की ही जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, ही चातुर्वर्ण व्यवस्था 4 मजली इमारतीसारखी आहे.
मात्र या 4 मजली इमारतीला जिना नाहीये, या 4 मजली इमारतीला पायऱ्या नाहीयेत आणि त्यामुळं ज्या मजल्यावर तुमचा जन्म झाला त्याच मजल्यावर तुम्हाला तुमचं पूर्ण आयुष्य काढायचंय आणि तिथेच मरायचंय. ही व्यवस्था मित्रांनो इथल्या ब्राह्मण व्यवस्थेने, इथल्या मनुस्मृतीने निर्माण केली. ही व्यवस्था संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तहयात काम केलं, तहयात प्रयत्न केले आणि शेवटीला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत जाण्यासाठी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने, इथल्या काँग्रेस पक्षाने सगळेच्या सगळे दरवाजे जे होते ते दरवाजे बंद केले होते, खिडक्या सुद्धा बंद केल्या होत्या, तावदाने सुद्धा जी होती ती बंद केली होती. मात्र मित्रांनो इथल्या काही बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थकांनी बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेलेच पाहिजे या सदहेतूने जी मंडळी या देशामध्ये काम करत होती त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला मित्रांनो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. हे संविधान देत असताना, या संविधानावर चर्चा होत असताना आपण हे बघतो मित्रांनो की या देशात मतदानाचा अधिकार कोणाला असावा हा जेव्हा प्रश्न त्या संविधान सभेमध्ये निर्माण करण्यात आला त्यावेळेला इथल्या प्रस्थापित लोकांनी, काही लोकांनी असं म्हटलं की या देशाचं संविधान जे या देशाचा मतदार जो आहे, या देशाचा नागरिक जो आहे तो नागरिक फक्त टॅक्स भरणारा असला पाहिजे. तो नागरिक म्हणजे जो या देशाला टॅक्स देईल, जो ज्याचं शिक्षण उच्च शिक्षित असेल, ज्याच्याकडे 8, 10, 15 एकर जमीन असेल त्यालाच या देशाचं नागरिकत्व बहाल करण्यात येईल. अशा विविध विषयावर मित्रांनो त्या ठिकाणी चर्चा झाली. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परखडपणे आपलं मत मांडलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की या देशात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती या देशाचा नागरिक असला पाहिजे आणि त्याला सुद्धा मतदानाचा अधिकार असला पाहिजे. ही गोष्ट मित्रांनो तिथल्या त्या संविधान सभेतल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकर पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरले आणि म्हणून मित्रांनो तुम्हा सर्वांना आज मतदानाचा जो अधिकार मिळालेला आहे तो अधिकार त्याच आंबेडकरांमुळे मिळालेला आहे, ज्या आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. आणि म्हणून मित्रांनो हे सगळं होत असताना 1954 ला भैयासाहेब आंबेडकरांना अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र जे होते, जो मोठा मुलगा होता ज्याला आपण यशवंत असं म्हणतो, त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाश असं ठेवलेलं आहे. हे अतिशय जाणीवपूर्वक मित्रांनो या ठिकाणी मी सांगतोय, कारण की बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जमतात, पण बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार जो आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची जी वंशवेल आहे ती वंशवेल जमत नाही, ती वंशवेल कामाचीच नाहीये. नव्हे तर काही लोकांनी असाही प्रचार केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशामध्ये कोणीच म्हणजे बाबासाहेबांच्या घराण्यातलं कोणीच नाहीये. त्यांची जे काही मुलं होती ती सगळी मुलं दगावली आणि त्याच्यामुळे त्यांचा वंश टिकवण्यासाठी कोणी नाहीये असाही प्रचार मित्रांनो इथल्या काही प्रस्थापितांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यात मात्र ते अयशस्वी ठरले. मित्रांनो आपल्या सर्वांना मला हे सांगायचंय की या आंबेडकरांना पचवण्याची जी ताकद आहे ती ताकद मित्रांनो इथल्या प्रस्थापितांमध्ये नाहीये. नव्हे तर इथल्या काही स्वतःला स्वयंघोषित आंबेडकरी नेते जे म्हणतात, स्वतःला आंबेडकरी चळवळीचे नेते जे म्हणतात, त्यांनाही तो आंबेडकर बाबासाहेबांच्या नंतरचा आंबेडकर जो आहे तो आंबेडकर पचत नाहीये. हे मित्रांनो दिवसेंदिवस आम्हाला बघायला मिळत आहे, ते स्पष्ट होत आहे असं मित्रांनो त्या ठिकाणी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या नातवाचं नाव प्रकाश ठेवलं. ते जे भैयासाहेब होते, यशवंतराव होते, जे बाबासाहेबांचा म्हणजे रक्ताचे आणि वैचारिकही वारस होते, त्यांनी या ठिकाणी बरीचशी कामं केलेली आहेत. ती कामं सांगायच्या आधी मित्रांनो आपल्या सर्वांना मी हे सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्याच्या नंतर या देशामध्ये सगळ्यात महत्वाची बाब बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणली ते म्हणजे या देशात धर्मांतर घडवून आणलं. या देशात जी स्वतःला अस्पृश्य म्हणणारी मंडळी होती त्या सर्वांना मित्रांनो त्या चातुर्वर्ण व्यवस्थेतून बाहेर काढून, या धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बौद्ध धर्मामध्ये विलीन केलं, बौद्ध धर्माची दीक्षा दिली, स्वतःही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना मित्रांनो 6 डिसेंबर 1956 रोजी या दीक्षाविधीच्या अगदी 1-1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना सोडून गेले. या देशाला जे एक नवीन वळण बाबासाहेब आंबेडकरांना द्यायचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिल्याच्या नंतर या देशातली जी परिस्थिती सुधारायची होती, इथल्या अस्पृश्यांचे जे काही इतर प्रश्न होते त्या प्रश्नांनाही बाबासाहेब आंबेडकरांना हात घालायचा होता. बरेचसे लढे होते, ते लढे लढायचे होते, ते मित्रांनो करता आलं नाही. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांमधून निघून गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही जी धुरा आहे ही धुरा बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, ज्यांना सूर्यपुत्र असं म्हटलं जातं, ज्यांना भैयासाहेब हे नाव जनतेने
दिलेलं आहे. हे आजची जी काही आम्ही नेते मंडळी पाहतो की स्वतःला म्हणजे स्वतःचं टोपण नाव जे आहे ते स्वतःच तयार करतात आणि कार्यकर्त्यांना सांगतात की उद्यापासून मला या नावाने हाक मारायची. असं न करता जनतेने ज्यांना भैयासाहेब ही पदवी दिली, बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचा मुलगा तो आमचा भाऊ आहे, आमच्या भावासारखा आहे आणि म्हणून भैयासाहेब ही पदवी ज्या जनतेने यशवंतरावांना दिली, बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाला दिली, त्या भैयासाहेबांनी या आंबेडकरी चळवळीतील बऱ्याचशा गोष्टींमध्ये हात घातला. मात्र मित्रांनो, त्यातही आम्हाला हे खेदानं सांगावं वाटतं की आमच्याच बऱ्याचशा मंडळींनी आंबेडकरांच्या विरोधात काम केलं. भैयासाहेब आंबेडकरांबद्दलही विविध चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी पेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. परिणाम असा झाला की भैयासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचशा ठिकाणी जी काही म्हणजे मला हे सांगत असताना अतिशय आनंद होईल की बाबासाहेब गेल्याच्या नंतर रिपब्लिकन चळवळीमध्ये जी फूट आली होती, रिपब्लिकन पक्षामध्ये जी फूट आली होती, त्या फुटीला एकत्रित करण्याचं काम भैयासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम 3 ऑक्टोबर 1957 ला केलं आणि सर्व नेत्यांना एकत्रित बसवून रिपब्लिकन पक्षाची जी आहे ती पक्षाची मुहूर्तमेढ रोवली आणि रिपब्लिकन पक्षाच्या नावाने मित्रांनो त्या ठिकाणी काम सुरू केलं. मात्र त्यावेळेला भैयासाहेब आंबेडकर जे आहेत ते भैयासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच झाले होते. त्यांना ते पद सर्व लोकांनी मिळून दिलं होतं आणि भैयासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना त्यांच्या समोर एक सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्य जे आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं स्तूप जे आहे ते स्तूप दादरला झालं पाहिजे, त्या स्मशानभूमीच्या जवळपास कुठेतरी झालं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, भैयासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या महानगरपालिकेकडे जागेची मागणी केली की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी जागा मिळाली पाहिजे. तेव्हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मित्रांनो 8x8 ची जागा, 8 फूट बाय 8 फूटची जागा देण्याचं कबूल केलं. भैयासाहेब आंबेडकरांनी त्या गोष्टीला बाजूला सारलं. ती गोष्ट भैयासाहेब आंबेडकरांनी नाकारली आणि ठरवलं की त्या ठिकाणी आपण जमीन घेऊन त्या ठिकाणची जे स्तूप आहे बाबासाहेबांचं ते उभं केलं पाहिजे आणि त्या दिशेने मित्रांनो भैयासाहेब आंबेडकरांनी काम सुरू केलं. मला या ठिकाणी सांगत असताना पुन्हा एक गोष्ट मित्रांनो सांगायची की बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं स्तूप त्याच भूमीवर झालं पाहिजे म्हणून इथल्या काही स्वतःला चळवळीचे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची स्वतःला नेते म्हणणाऱ्या मंडळींनी बऱ्याचशा लोकांनी बाबासाहेबांचं स्मारक बांधायचंय म्हणून बराचसा पैसा सर्वसामान्य लोकांकडून जमा केला. मात्र अजूनही त्याचा हिशोब लागला नाही. त्या पैशातून एक वीट सुद्धा आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी घेता आली नाही. मात्र भैयासाहेब आंबेडकरांना जेव्हा ही बाब कळली की माझ्या म्हणजे ते जे स्तूप आहे त्या स्तूपाचा पैसा यांनी लोकांकडून जमा केलाय, मात्र स्तूप जे आहे ते अजूनही निर्माण झालेलं नाही आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकरांनी ती गोष्ट मित्रांनो हेरली आणि महू ते मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढला आणि त्यातून लोकांना अपील केली की मला बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी, बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्य जे आहे ते चैत्य दादरला निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी. लोकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला मित्रांनो आणि महू ते मुंबईपर्यंत जो लॉंग मार्च भैयासाहेब आंबेडकरांनी काढला होता त्या लॉंग मार्च मध्ये जी काही निधी उभी झाली त्या निधीतून मित्रांनो आजच्या घडीला आपल्याला जी मुंबईला चैत्यभूमी बघायला मिळते ती चैत्यभूमी सुद्धा मित्रांनो भैयासाहेब आंबेडकरांची देण आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची देण आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. याची सुद्धा माहिती आपण सर्वांनी मित्रांनो त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. यासोबतच भैयासाहेब आंबेडकर विधान परिषदेचे आमदार म्हणून सुद्धा सभागृहात गेले, विधान परिषदेत गेले आणि विधान परिषद गेल्याच्या नंतर इथल्या शिक्षणाच्या समस्या ज्या आहेत त्या शिक्षणाच्या समस्या घेऊन त्यांनी वारंवार इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, प्रस्थापित सरकारला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र मित्रांनो त्यांचा जो कार्यकाळ आहे त्यांचा कार्यकाळ त्यांनी कसा बसा काढून घेतला. दुसऱ्यांदा पुन्हा एक आंबेडकर आम्हाला या विधान परिषदेत नकोय, विधानसभेत नकोय याची तजवीज मित्रांनो प्रस्थापितांनी केली आणि पुन्हा भैयासाहेब आंबेडकरांना त्या विधानसभेत विधान परिषदेत जायचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे मित्रांनो इथल्या प्रस्थापितांनी बंद केले. या पद्धतीने भैयासाहेब आंबेडकरांनी बरीचशी कामं केली. मुंबई ते अर्थात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम जे आहे ते काम भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शिबिरांच्या माध्यमातून ही चळवळ जी आहे ती धार्मिक चळवळ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम मित्रांनो भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. विविध धम्म परिषदा घेऊन, विविध धम्म मेळावे घेऊन बऱ्याचशा लोकांना बौद्ध धर्मामध्ये
आकृष्ट करण्याचं काम जे आहे, बऱ्याचशा लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचं काम जे आहे, ते काम सुद्धा मित्रांनो भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्यावेळेला भैयासाहेब आंबेडकरांचं निधन जे आहे, भैयासाहेब आंबेडकरांचं निर्वाण जे आहे, ते 17 सप्टेंबर 1977 ला मुंबई या ठिकाणी झालं. आणि नंतर मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांची कारकीर्द त्या ठिकाणी सुरू झाली. बाळासाहेब आंबेडकर कामाला लागले. बाळासाहेब आंबेडकरच नाही तर भैयासाहेबांच्या नंतर आदरणीय मीराताई आंबेडकर सुद्धा कामाला लागल्या. मीराताई आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची सूत्र हातात घेतली आणि भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मित्रांनो मीराताई आंबेडकरांनी केलं. हे काम सुरू असताना इथल्या प्रस्थापित म्हणजे जी मंडळी स्वतःला, मी मगाशी म्हटलं की जी मंडळी स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला म्हणून घेत होते, आंबेडकरी चळवळीचे नेते स्वतःला म्हणून घेत होते, अशा बऱ्याचशा लोकांनी भैयासाहेबांना तर त्रास दिला. मात्र त्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांच्या पत्नी आदरणीय मीराताई आंबेडकर, महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना सुद्धा मित्रांनो त्यांनी बऱ्याचशा वेळेला त्रास दिलेला आहे. तो त्रास जवी पवारांनी लिहिलेल्या आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ या पुस्तकांच्या माध्यमातून असेल किंवा महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी संपादित केलेलं सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर पुस्तक असेल, त्याच्यामध्येही आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि म्हणून त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांबद्दल मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की चंद्रपूरला 2004 ला एक सभा मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेमध्ये झाली. भारतीय बौद्ध महासभेची ती सभा होती आणि त्या सभेत मीराताई आंबेडकरांनी जनतेला आवाहन केलं होतं की मी माझा प्रकाश जो आहे तो प्रकाश समाजाच्या ओटीत टाकत आहे, त्या प्रकाशाला तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे. मीराताई आंबेडकरांनी अतिशय भावनात्मक त्या ठिकाणी आवाहन केलं होतं की बाळासाहेब आंबेडकर जो आहे तो बाळासाहेब आंबेडकर माझा मुलगा आहे, त्या मुलाला मी समाजाच्या ओटीत टाकत आहे आणि समाजाने त्याला स्वीकारावं, समाजाने त्याचं पुढील भवितव्य जे आहे ते भवितव्य ठरवावं, असं एक अतिशय भावनात्मक आव्हान त्या ठिकाणी आदरणीय मीराताई आंबेडकरांनी केलं होतं. आणि त्या आधीच 1984 पासून बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक पटलावर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काम करायला सुरुवात केली होती. मला सांगायला आनंद वाटेल की बाळासाहेब आंबेडकर 1999 ते 2004 या कालावधीमध्ये लोकसभेचे खासदार म्हणून मनोनीत झाले होते. लोक असं म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर खासदार असताना त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं, तर मला हे अतिशय आदरानं आणि गर्वानं सांगायचंय की मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांना व्हीपी सिंगांनी मंत्रिपदाची ऑफर दिली होती. व्हीपी सिंग प्रधानमंत्री असताना व्हीपी सिंगांनी बाळासाहेब आंबेडकरांना म्हटलं होतं की बाळासाहेब, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्री होते. माझी अशी इच्छा आहे की माझ्याही मंत्रिमंडळामध्ये तुम्ही कुठल्या तरी मंत्रिपदावर असावं. तुम्ही सांगा तुम्हाला कुठलं मंत्रिपद पाहिजे, ते मंत्रिपद मी तुम्हाला द्यायला तयार आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो ते मंत्रिपद त्या ठिकाणी नाकारलं आणि त्या ठिकाणी काही अटी शर्ती ठेवल्या. व्हीपी सिंगांना बाळासाहेब आंबेडकरांनी त्या अटी सांगितल्या की या अटींची पूर्तता तुम्ही फक्त करा, मला मंत्रिपदाची गरज नाहीये. तर ती अट कोणती होती, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवर्ण म्हणजे जयंतीचा सुवर्ण महोत्सव जो होता, 100वे वर्ष जे होतं, त्या 100व्या वर्षानिमित्त संसदेच्या प्रमुख हॉलमध्ये जे ते बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र लावण्यात यावं, ही त्याच्यातली एक मागणी होती. दुसरी मागणी अशी होती की ओबीसींना आरक्षणाचा जो विषय, आरक्षणाबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका सरकारने स्पष्ट करावी, मंडल आयोग त्या ठिकाणी लागू करावा, ही मागणी बाळासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो त्या ठिकाणी केली होती. तिसरी मागणी अशी होती की जी काँग्रेस स्वतःला पुरोगामी म्हणते, जी काँग्रेस स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो असं म्हणते, मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 1991 पर्यंत काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न स्वतःहून कधीच दिला नाही. तो भारतरत्न किताब व्हीपी सिंगांना सांगून बाळासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो मागून घेतला की बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा किताब आपण दिला पाहिजे. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा मागण्या ज्या आहेत त्या मागण्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केल्या आणि त्या मागण्या मित्रांनो व्हीपी सिंगांनी मान्य केल्या, ज्याच्या बदौलत आपल्याला आज दिसतं की संसदेच्या हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र दिसतं. बऱ्याचशा लोकांच्या घरात आज बाबासाहेब आंबेडकरांचा 1 रुपयाचा कॉईन जो आहे तो कॉईन आपण सर्वांनी जपून ठेवलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या गोष्टी बाळासाहेब आंबेडकरांनी संसदेत असताना व्हीपी सिंगांकडून करून घेतल्या आणि त्याचीच परिणती अशी आहे की बौद्धांना जे केंद्रामध्ये ज्या सवलती मिळत आहेत त्या सवलती सुद्धा मित्रांनो त्याचाच एक भाग आहे. तीही मागणी त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी. एवढ्यावरच बाळासाहेब थांबले नाहीत मित्रांनो. मी
माझं वय जे आहे ते आज वय 36-37 वर्षाचं वय आहे. मी 2009 पासून बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांसोबत काम करण्याची संधी मिळाली, बाळासाहेब आंबेडकरांना आधामधात भेटण्याची संधी मिळाली, बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण समजून घेण्याची संधी मिळाली, बाळासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे तो विचार समजून घेण्याची संधी मिळाली. आणि ते करत असताना मित्रांनो, मी माझ्या कार्यकाळामध्ये जे काही बघितलं ते सर्व आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. 2019ला वंचित बहुजन आघाडीच्या नावानं मित्रांनो या देशामध्ये एक राजकीय वातावरण, एक राजकीय खलबत जे आहे ते खलबत बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. आणि निर्माण केल्याच्या नंतर इथली राजकीय परिस्थिती जी आहे ती परिस्थिती मित्रांनो फार बदललेली आहे. हे आपणा सर्वांना कळलंच असेल, ते दिसत आहे. त्याआधी मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं, ज्या पुस्तकाचं नाव आंबेडकरी चळवळ संपली आहे असं होतं, आणि त्याच्या समोर काही डॉट डॉट बाळासाहेब आंबेडकरांनी दिले होते. बाळासाहेब आंबेडकरांनी असे प्रयोग बऱ्याचदा केलेले आहेत आणि त्यातलाच तो प्रयोग होता. बाळासाहेब आंबेडकरांनी या विषयाचं पुस्तक लिहिलं आणि बाळासाहेब आंबेडकरांचे विरोधक मात्र जे स्वतःला आंबेडकरी समूहाचे प्रतिनिधी म्हणतात, जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक म्हणतात, जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे नेते म्हणतात, या चळवळीच्या नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचं ते पुस्तक पूर्ण वाचलं नाही, त्या पुस्तकाचा अभ्यास केला नाही आणि फक्त फ्रंट म्हणजे कव्हर पेजवरचं आंबेडकरी चळवळ संपली आहे हे पुस्तक हे नाव वाचलं आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मेसेज देणं सुरू केलं, सर्वसामान्य लोकांना भ्रमित करणं सुरू केलं की बघा बाबासाहेब आंबेडकरांचा नातू काय म्हणतोय, तर आंबेडकरी चळवळ संपली आहे असं म्हणतोय. मात्र मित्रांनो ते पुस्तक जर आपण वाचलं, ते पुस्तक आजही उपलब्ध आहे, ते पुस्तक जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना हे कळेल की बाळासाहेब आंबेडकरांनी तसं म्हणजे ते म्हणण्यामागचं कारण काय होतं. म्हणजे साध्या भाषेमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की आपण साध्या भाषेत असं बोलतो की घरच्या वैऱ्यापेक्षा आमने सामनेचा जो वैरी आहे तो वैरी कधीही चांगला असतो. आणि म्हणून मित्रांनो ही घरची वैरी मंडळी जी आहे, ही घरची भेदी मंडळी जी आहे, या भेदी मंडळींसाठीच ते पुस्तक होतं असं म्हणायलाही हरकत नाही. आणि म्हणून मित्रांनो 2019ला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी या देशात एक वेगळं वातावरण निर्माण केलं. इथल्या शेवटच्या घटकाला म्हणजे पिढ्यानपिढ्या ज्या व्यक्तीने फक्त मतदान केलं नव्हे तर बऱ्याचशा लोकांनी मतदान म्हणजे आम्ही का मतदान करावं बा, ही भूमिका बऱ्याचशा शेवटच्या वर्गाच्या लोकांनी मांडली. त्या सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरित केलं. सोबतच त्याला हेही सांगितलं की बाबा रे, तुझ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या संसदेत बोलणार नाही, तर तुलाच त्या संसदेत बोलावं लागेल आणि त्या संसदेत बोलण्यासाठी तुला ती निवडणूक लढवावी लागेल, तुला विजयी व्हावं लागेल. हा मित्रांनो एक मोठा विचार जो आहे तो विचार बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मांडला. आणि इथल्या शेवटच्या घटकाला ज्याच्या खाण्याची भ्रांत होती, जो मग बंजारा समूह असेल, जो आदिवासी समूह असेल, जो गोंड असेल, प्रधान असेल, किंवा मग कोळी असेल, सुतार असेल, चांभार असेल, ही जी म्हणजे शेवटचं काम करणारी जी मंडळी आहे, अतिशय खराब काम करणारी मंडळी जी आहे, नव्हे तर मी असं म्हणेन की आजही म्हणजे या देशाचं संविधान लागू झाल्यानंतरही आपण हे बघतो की या परिसरामध्ये आपण ज्याही परिसरात राहत असताल त्या परिसरातलं कुठलं तरी एक घर असं असेल ज्या घराकडे जायलाही आपल्याला किळस येते. त्याही व्यक्तीला मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी या 2019च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे दाखवून दिलं की बाबा रे, तूही या देशावर या देशाचा हिस्सा आहेस, तू सुद्धा या देशावर राज्य करू शकतोस, तू सुद्धा आमदार बनू शकतोस, तू सुद्धा खासदार बनू शकतोस. मात्र त्यासाठी तुला निवडणूक लढवावी लागेल, त्यासाठी तुला तुझा नेता निवडावा लागेल, त्यासाठी तुला पुढे यावं लागेल आणि तुझ्या समूहाची धुरा जी आहे ती तुझ्या समूहाची धुरा तुला खांद्यावर घेऊन त्यांच्या प्रश्नासाठी तुला लढावं लागेल. हे मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी 2019च्या निवडणुकीमध्ये अधोरेखित केलं. आणि या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही हे बघितलं की बाळासाहेब आंबेडकरांनी 48च्या 48 लोकसभेचे उमेदवार देत असताना त्या उमेदवाराची जात जी आहे ती जात मित्रांनो त्या उमेदवाराच्या नावासमोर लिहिली आणि या देशाला दाखवून दिलं की इथला सत्तावंचित वर्ग जो आहे, इथला सत्तेपासून वंचित असलेला जो वर्ग आहे, इथला तो वर्ग ज्या वर्गाने कधीच सत्तेची स्वप्न बघितली नाही, अशा सर्व वर्गांना घेऊन आम्ही मित्रांनो या ठिकाणी सत्तेत बसणार आहोत. हा विचार ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी या देशासमोर मांडला त्याच वेळेला मित्रांनो इथल्या प्रस्थापित मंडळींची जी आहेत ती मंडळींची धाबे दणाणले होते. हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. कारण की आम्हाला हे दिसतं की इथल्या म्हणजे 170 ते 180 परिवाराने या देशाचं राजकारण जे आहे ते राजकारण गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या हातात ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे राजकारण
सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे. या राजकारणाचा अधिकार जो आहे, या देशावर सत्ता गाजवण्याचा अधिकार जो आहे, या देशाचा कॅबिनेट मंत्री, या राज्याचा कॅबिनेट मंत्री बनण्याचा, या देशाचा कॅबिनेट मंत्री बनण्याचा अधिकार जो आहे, तो अधिकार शेवटच्या माणसाला असला पाहिजे. आणि म्हणून तो अधिकार मिळवून देत असताना मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकरांनी त्या सर्वच्या सर्व जागांवर जी जी माणसं उभी केली होती, त्या प्रत्येक माणसाची जात मित्रांनो पुढे लिहिली होती. आणि तिथूनच एक नवीन राजकारण या देशाला मिळालं, एक नवीन आयाम मित्रांनो या देशाला मिळाला. बाळासाहेब आंबेडकरांबद्दल सांगायचं झाल्यास मी आपल्या सर्वांना हेही सांगू इच्छितो की आज जी मंडळी इंडिया आघाडीच्या नावाने ओरडत आहेत, हीच इंडिया आघाडीच्या नावानं ओरडणारी मंडळी बाळासाहेब आंबेडकरांकडे गेली होती आणि बाळासाहेब आंबेडकरांना म्हटलं होतं की बाळासाहेब, तुम्ही आमचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्ही राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवा. मात्र त्याच वेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी या इंडिया आघाडीत असलेल्या जे काही पक्ष आहेत आजच्या तारखेला, त्या सर्वच पक्षांच्या प्रमुखांना सांगितलं होतं की या देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आदिवासी समूहाचा कुठलाच माणूस या देशाचा राष्ट्रपती झाला नाही. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एखाद्या आदिवासी समूहाच्या व्यक्तीला राष्ट्रपती पदाचा उमेदवार करावा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं एक चहा विकणारा या देशाचा प्रधानमंत्री बनतोय आणि एक आदिवासी महिला जी आहे ती महिला राष्ट्रपती पद उपभोगत आहे. ही जी नांदी आहे, ही नांदी मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची नांदी आहे. मात्र हे संविधान जिवंत ठेवण्यासाठी मित्रांनो आम्हा सर्वांनाच आता वैचारिक लढे देण्याची गरज आहे. आम्हाला वैचारिकरित्या प्रगल्भ होण्याची गरज आहे असं मी या ठिकाणी मानतो. कारण की मित्रांनो 2019 ची निवडणूक झाल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीला जेवढं यश मिळायला पाहिजे होतं तेवढं यश नाही मिळालं. आमचा एकही माणूस त्या ठिकाणी लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जाऊ शकला नाही. मात्र मित्रांनो आम्ही स्वाभिमानाचं राजकारण केलं आणि त्या स्वाभिमानाच्या राजकारणाच्या बदौलत आम्ही 2019च्या निवडणुकीमध्ये हे बघितलं की काही महिलांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये स्वतःच्या गळ्यातली मंगळसूत्र दिलीत आणि बाळासाहेब आंबेडकरांना म्हटलं की बाळासाहेब, ही मंगळसूत्र आम्ही तुमच्या स्वाधीन करत आहोत, तुम्ही याचं काय करायचं ते करा, मात्र आपला माणूस निवडून आला पाहिजे यासाठी बाळासाहेब प्रयत्न करा. बऱ्याचशा लोकांनी खिशातला पगार जो आहे, महिन्याचा पगार मित्रांनो त्या ठिकाणी दिला. बऱ्याचशा चिमुकल्या मुलांनी आपल्या खाऊचे पैसे जे आहेत ते खाऊचे पैसे बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात दिले आणि बाळासाहेब आंबेडकरांकडून तो आनंद म्हणजे ती अपेक्षा जी आहे ती अपेक्षा मित्रांनो त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी केली. आम्ही विजयी जरी झालो नसलो मित्रांनो 2019च्या निवडणुकीमध्ये, तरी सुद्धा आपण सर्वांना सांगतो की 42 लाख मतदान जे रिपब्लिकन चळवळीच्या आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये कधीच झालं नाही, तो इतिहास मित्रांनो 2019च्या निवडणुकीच्या निमित्तानं 42 लाख मतदान आम्ही आमच्या पारड्यात पाडून घेतलं. 2024 ची निवडणुकीची लढाई मित्रांनो सुरू आहे. ही लढाई लढत असताना आपणा सर्वांना माहित आहे की पहिल्या दिवसापासून इंडिया आघाडी सोबत जाण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर इच्छुक होते. बाळासाहेब आंबेडकरांनी त्या इंडिया आघाडी सोबत जाण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, वारंवार पत्रव्यवहार केला. प्रस्थापित इंडिया आघाडीच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना वारंवार धुडकवण्याचं काम केलं. तरी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत, आमची कुठलीही अट असणार नाहीये, तुम्ही आम्हाला आपल्या सोबत घ्या, आम्ही आमच्या जागा ज्या आहेत त्या जागा त्या तीनही पक्षांकडून मागून घेऊ, आम्हाला जिथं जिथं पाहिजे तिथं मात्र आम्हाला तुमच्या सोबत घ्या, ही मागणी घेऊन मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर इंडिया आघाडी सोबत चर्चा करत राहिले. इंडिया आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांना कुठल्या पद्धतीने प्रतिसाद दिला तो आपणा सर्वांना माहित आहे. मात्र इथल्या मीडियाने बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जी भूमिका जेव्हा घेतली त्या भूमिकेला मित्रांनो तुम्ही आम्ही म्हणजे तुमच्या आमच्या सारखे बरीच मंडळी जी आहेत ती मंडळी मित्रांनो बळी पडली. सर्वसामान्य शेवटच्या कार्यकर्त्याची इच्छा हीच होती की बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही परिस्थितीत यावेळेला इंडिया आघाडी सोबत गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकसभेची जी द्वारं आहेत ती द्वारं आपल्यासाठी उघडी करून घेतली पाहिजेत. मात्र मित्रांनो इंडिया आघाडीच्या चार दिवालीच्या आतमध्ये ज्या बैठकी व्हायच्या त्या ठिकाणी मात्र वेगळेच खेळ खेळले जायचे. ते खेळ मित्रांनो सर्वसामान्य लोकांना कळले नाहीत आणि त्यामुळे मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर हे अहंकारी आहेत, बाळासाहेब आंबेडकर कोणाचंच ऐकत नाही असं एक चित्र इथल्या मीडियाने पुन्हा एकदा मित्रांनो सर्वसामान्य लोकांच्या समोर उभं केलं आणि आंबेडकरी चळवळीतला बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूने येणारा जो मतदार होता, बाजूने येणारी जी मंडळी होती ती मंडळी मित्रांनो बाळासाहेबांच्या विरोधात बोलायला लागली. मला इथल्या त्या सर्वच लोकांना हे विचारायचंय की बाळासाहेब आंबेडकरांनी
25 नोव्हेंबरला मुंबई या ठिकाणी जी संविधान सन्मान सभा घेतली, अतिशय भरगच्च अशी सभा झाली आणि त्या सभेमध्ये इथल्या सर्वच संविधानवादी पक्षांना आव्हान केलं होतं की तुम्ही सुद्धा जर संविधानाच्या बाजूने असाल, तुम्हाला सुद्धा जर या देशाचं संविधान वाचवायचं असेल, या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी जर खरोखर तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलेली आहे, हे जर सिद्ध करायचं असेल, तर तुम्ही सुद्धा तुमच्या पक्षाच्या बॅनरवर अशाच संविधान सन्मान सभा पूर्ण देशभर घ्या आणि या देशाला कळू द्या की तुम्ही सुद्धा संविधानाच्या बाजूने आहात. मित्रांनो, एकाही पक्षाने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. मला हे विचारायचं इथल्या काँग्रेसला मानणाऱ्या वर्गाला, मला हे विचारायचं इथल्या राष्ट्रवादीला मानणाऱ्या वर्गाला, शिवसेनेला मानणाऱ्या वर्गाला की 26 नोव्हेंबरच्या नंतर 25 नोव्हेंबरच्या नंतर या पक्षाच्या कुठल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कुठल्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कुठल्या पक्षाने संविधान सन्मानाच्या सभा घेतल्या किंवा हे छातीठोकपणे सांगितलं की आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी आम्ही सभा लावत आहोत. तर मित्रांनो, एकाही पक्षाने ते काम केलं नाही आणि म्हणून आमचा प्रश्न त्यांना असा आहे की खरोखर तुम्हाला संविधान वाचवायचंय की तुम्हाला तुमच्या मुलाला वाचवायचंय, तुम्हाला स्वतःला वाचवायचंय, ईडी पासून वाचवायचंय, सीबीआय पासून वाचवायचंय आणि विविध ज्या यंत्रणा आहेत भारत सरकारच्या त्या सर्व यंत्रणांपासून स्वतःला वाचवायचंय म्हणून तुम्ही या सभा घेतल्या नाहीत. यामागचं कारण काय आहे हे मित्रांनो इथल्या प्रस्थापितांना आम्ही आता विचारलं पाहिजे. 2024 ची निवडणूक झाल्याच्या नंतर आपणा सर्वांना मित्रांनो बघायला मिळालं की बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्याच बैठकीमध्ये जागांची मागणी जी आहे ती जागांची मागणी मित्रांनो मला एवढ्या जागा पाहिजेत किंवा आम्हाला तेवढ्या जागा पाहिजेत असं कुठंच म्हटलं नाही. किंबहुना बाळासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तीनही पक्षांनी तुमच्या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही ठरवून घ्या. आम्हाला जिथल्या जागा पाहिजेत त्या जागा ज्यांना सुटल्या असतील त्यांच्यासोबत चर्चा करून तो सीट शेअरिंगचा फॉर्म्युला जो आहे तो सीट शेअरिंगचा फॉर्म्युला आम्ही मित्रांनो त्या ठिकाणी करून घेणार आहोत हे बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं. तरी सुद्धा इथल्या प्रस्थापित काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही ही जागा द्यायला तयार आहोत, ती जागा द्यायला तयार आहोत असं म्हणून त्या ठिकाणी वेळ काढून दिली. शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांसोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न मित्रांनो इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केला आणि परिणामतः असं झालं की शेवटीला बाळासाहेब आंबेडकरांना त्या इंडिया आघाडीतून बाहेर निघून स्वतःच्या जागा जाहीर कराव्या लागल्यात. या बैठका होत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एक महत्वाची बाब त्या ठिकाणी त्या तीनही पक्षांना विचारली होती, त्या तीनही पक्षांकडून लिहून मागितली होती. ती अशी होती की इंडिया आघाडीतून निवडून आलेली जी काही मंडळी असतील, महाराष्ट्रातून ज्या 48 जागा आपण लढवणार आहोत त्या 48 जागांमधून जी काही माणसं निवडून येणार आहेत ती माणसं उद्या निवडून आल्यानंतर बीजेपी मध्ये जाणार नाहीत असं प्रत्येक पक्षाने आम्हाला लिहून द्या. माझा या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे की जर तुम्ही बीजेपी सोबत जाणार नाहीयेत तर तुम्हाला लिहून द्यायला काय हरकत होती? तुम्ही लिहून द्यायला तयार नाहीयेत, अर्थातच चोराच्या मनात चांदणं अशी परिस्थिती मित्रांनो त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे आपण सर्व बघता. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना हे लक्षात आलं की या ठिकाणची जी माणसं आहेत, या ठिकाणची जी पक्ष आहेत हे पक्ष संविधान वाचवण्यासाठी नाही, या देशाचं संविधान अबाधित ठेवण्यासाठी नाही तर आपला परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी आजपर्यंत जे काही घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे तसेच दाबून राहिले पाहिजेत यासाठी निवडणुकीला सामोरं जात आहेत. बीजेपीला जसं पाहिजे तसं राजकारण, तसे उमेदवार या ठिकाणी दिले जात आहेत आणि अशोक चव्हाणांसारखी जी मंडळी आहे ज्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री पद भोगलं, मुख्यमंत्री असणारी मंडळी जर निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन मित्रांनो बीजेपी मध्ये प्रवेश करत असतील तर खरोखर काँग्रेसचं काय भवितव्य आहे? अजित पवारांसारखा माणूस जो राष्ट्रवादीचा म्हणजे शरद पवारांच्या नंतर सेकंडरी लिडरशिप मधला जो प्रमुख लीडर आहे तो माणूस रातोरात त्या ठिकाणी बीजेपी मध्ये जातो, यामागची खरी गोम काय आहे? एकनाथ शिंदे सारखा माणूस मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मित्रांनो बीजेपी सोबत कसा बसतो, शिवसेनेला सोडून कसा जातो, याच्यातली गोम काय आहे? या सगळ्या गोष्टीचा मित्रांनो बारकाईने विचार केल्याच्या नंतर आम्हाला असं लक्षात आलं, कदाचित बाळासाहेबांना असं लक्षात आलं की या ठिकाणी राहणं म्हणजे स्वतःच आत्महत्या करून घेण्यासारखं आहे. त्यापेक्षा आपण आपलं स्वाभिमानाचं राजकारण जे आहे ते स्वाभिमानाचं राजकारण उभं केलं पाहिजे. इथल्या 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार लोकांना सोबत घेऊन पुन्हा एकदा इथली राजकारणाची मुहूर्तमेढ जी आहे ती मुहूर्तमेढ मित्रांनो 2024च्या निमित्तानं लढवली पाहिजे. आणि मग सत्तेमध्ये कोण येईल कोण नाही तो नंतरचा भाग, मात्र स्वाभिमानाने लढलो हा लढा जो आहे तो लढा मित्रांनो लढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी 2024च्या निवडणुकीला मित्रांनो सर्वच्या सर्व 48 जागांपैकी मोठ्या प्रमाणात जागांवर मित्रांनो त्या ठिकाणी उभे झालेले आहेत.
दुसरा एक प्रश्न असा आहे मित्रांनो, की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसने न मागता काँग्रेसच्या 7 उमेदवारांना पाठिंबा देण्याचं कबूल केलं आणि तो पाठिंबा जाहीरही केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी त्या उमेदवाराचं काम सुरू केलेलं आहे मित्रांनो. मला काँग्रेसला हे विचारायचंय, की तुम्हाला खरोखर जर बाळासाहेब आंबेडकरांबद्दल, बाळासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान व्यक्ती त्या लोकसभेमध्ये हवा होता, तर तुम्ही अकोला या ठिकाणी, अकोला लोकसभा सभेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा उमेदवार का बरं उभा केला? तुम्ही तिथं म्हणजे ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्ही न मागता 7 ठिकाणी तुम्हाला पाठिंबा जाहीर केला, 7 जागांवर ज्या ठिकाणी जिथं तुम्हाला पाठिंबा जाहीर केला, तिथं तुम्हाला एका जागेवर पाठिंबा जाहीर करायला काय अडचण होती? यामागचं कारण असं आहे मित्रांनो, की काँग्रेसला तेच राजकारण करायचंय जे राजकारण बीजेपीला पाहिजे. बीजेपीच्या पारड्यामध्ये ज्या पद्धतीने जास्तीत जास्त सीटा जातील, म्हणजे बीजेपी धार्जिनं राजकारण आपण ज्याला म्हणू, तेच राजकारण मित्रांनो इथल्या काँग्रेसला करायचंय. आणि म्हणून मित्रांनो काँग्रेसने वारंवार बाळासाहेब आंबेडकरांना नकार देण्याचा प्रयत्न मित्रांनो या ठिकाणी केलाय. यासोबतच मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं, बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त बोलायचं झालं, तर मित्रांनो या राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम जे आहे ते बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आमच्यासारख्या हजारो लाखो तरुणांना याचा अभिमान आहे, की आम्ही सर्वच्या सर्व बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्वतःला जेव्हा मांडतो, स्वतःला जेव्हा सांगतो, तेव्हा ऊर भरून येतो. यामागचं कारण असं मित्रांनो, की ज्या वेळेला मराठा समूहाच्या लोकांनी या देशामध्ये, या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंचे मोर्चे करण्याचं काम सुरू केलं आणि त्याला प्रतिमोर्चे म्हणून इथल्या आंबेडकरी चळवळीच्या काही लोकांनी, काही नेत्यांनी असं जाहीर केलं, की आपण सुद्धा प्रतिमोर्चे काढले पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ताठर भूमिका घेत सर्वांना आवाहन केलं, की प्रतिमोर्चे काढणे याचा अर्थ आपण मराठा समूहाच्या आरक्षणाला विरोध करतोय, मराठा समूहाला आरक्षण मिळू नये यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो आहे असा मेसेज जाईल. आणि नंतरच्या वेळेला पुढची स्टेप अशी असेल, की जातीय दंगली घडतील. या जातीय दंगली घडू नयेत म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो इथल्या शेवटच्या घटकांना, इथल्या सर्व लोकांना आवाहन केलं, की आपण प्रतिमोर्चे काढू नयेत. आणि सर्व लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या हाकेला होकार देत ते प्रतिमोर्चे थांबवले मित्रांनो. आणि मित्रांनो त्या ठिकाणी जी दोन समूहामध्ये जो कलह निर्माण होता, तो कलह मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी थांबवला. त्यानंतर आजच्या घडीला आपण जे पाहतो, की ओबीसींच्या आरक्षणासोबत मराठा समूहाच्या आरक्षणासंदर्भात जी काही मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली, मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका होती, की मला ओबीसींच्या ताटातलंच आरक्षण हवंय, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं, की या देशाचं संविधान जे आहे ते संविधान माझ्या आजोबांनी लिहिलेलं आहे आणि त्यामुळं मला हे माहित आहे, की या देशात ओबीसींसोबत मराठ्यांनाही आरक्षण देता येतं. मात्र मराठ्यांना आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावायची गरज नाही. मराठ्यांना त्यांचं आपण वेगळं ताट देऊ शकतो. अर्थातच ओबीसींचं आरक्षण वेगळं, ओबीसींचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं, ही भूमिका जी आहे मित्रांनो, ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी या देशासमोर ठेवली, इथल्या प्रस्थापितांसमोर ठेवली. आणि हे सुद्धा सांगितलं, की जर या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला सत्तेत बसवलं तर नक्कीच मराठ्यांना स्वतंत्र ताट देण्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था मी या ठिकाणी करतो, असं म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो या ठिकाणी दोन समूहामध्ये तेढ निर्माण न करता दोनही समूहांना समजवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मी या विषयाच्या माध्यमातून आपणा सर्वांना हे सांगतो मित्रांनो, की आजच्या घडीला तरुणांची फार मोठी फौज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभी आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, की आपणही काँग्रेसचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला बळी न पडता आपलं स्वाभिमानी राजकारण जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकदा तरी निरपेक्ष होऊन मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. काँग्रेसने घेतलेल्या भूमिका, वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिका, या दोनही भूमिका ज्या आहेत त्या भूमिका मित्रांनो तपासल्या पाहिजेत. या तपासत असताना आपल्याला आजच्या घडीला निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस असं सांगते, की आम्ही संविधान वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहोत, आम्हीच या देशाचं संविधान वाचवू शकतो. मात्र मित्रांनो या देशाचं संविधान वाचवतो म्हणणारी काँग्रेस आजही म्हणजे आजपर्यंत या काँग्रेसने संविधानाच्या सन्मानार्थ कुठलाच कार्यक्रम घेतलेला नाही, संविधान वाचलं पाहिजे म्हणून कुठलंच काम केलेलं नाही. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर जी 60-70 वर्षे या देशाच्या
या देशावर काँग्रेसने राज्य केलं. या काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो संविधानाची पायमल्ली करून संविधानाच्या बऱ्याचशा कलमांमध्ये दुरुस्त्या करून त्या कलमा बदलवण्याचं काम जे आहे, बदलवण्याचं पाप जे आहे, ते पाप मित्रांनो इथल्या काँग्रेसनेच केलेलं आहे. आणि म्हणून या देशाचं संविधान वाचवायचं जर असेल मित्रांनो, तर आम्हाला आमची बुद्धी जी आहे ती बुद्धी गहाण ठेवता कामा नये. आमची बुद्धी जी आहे ती बुद्धी आजच्या घडीला आम्ही म्हणजे मी विशेषतः तरुणांना हे सांगू इच्छितो की आमची बुद्धी जी आहे ती बुद्धी व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्विटर किंवा मग ही बाकीची बाकीची सोशल मीडिया जी आहे ही सोशल मीडिया चालवत आहे. आमचा माइंडसेट जो होतोय तो माइंडसेट या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणून या प्रस्थापित सोशल मीडियाच्या माइंडसेट मधून बाहेर निघून मित्रांनो स्वतःचा वैचारिक विकास करणं जे आहे ती विकास करणं आपली म्हणजे काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकण्याचा जो अधिकार दिला तो अधिकार मित्रांनो फक्त आणि फक्त एवढ्यासाठीच दिलेला आहे की आपण सर्वांनी आपला वैचारिक विकास जो आहे तो वैचारिक विकास केला पाहिजे. आपला निर्णय जो आहे तो आपण आपला निर्णय घेतला पाहिजे. माझं कोण, माझ्या बाजूचं कोण आणि माझ्या विरोधातलं कोण हे तपासता मित्रांनो आलं पाहिजे. बीजेपीला आम्ही जसं कट्टर हिंदुत्ववादी म्हणतो तसंच मित्रांनो काँग्रेस सुद्धा हिंदुत्ववादीच आहे. मी हिंदुत्ववादी म्हणणार म्हणजे हिंदुत्ववादी किंवा जातीवर जाणार नाही. मात्र मित्रांनो प्रश्न हा आहे की शेवटीला काँग्रेसची जी काही मंडळी आजच्या घडीला आपल्या सर्वांना दिसत आहेत ही सगळीच्या सगळी ईडी, सीबीआय आणि ही जी काही शासकीय यंत्रणा आहेत या सर्वांच्या धाकामध्ये आहेत. आणि म्हणून मित्रांनो ही सर्वच्या सर्व मंडळी कधी बीजेपी वासी होतील याचं काही सांगता येत नाही. आणि म्हणून या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांना विनंती करतो मित्रांनो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या सार्वत्रिक ज्या काही महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, विधानसभेच्या ज्या काही निवडणुका लागणार आहेत किंवा लोकसभेच्या ज्या टप्प्यातल्या म्हणजे शेवटच्या ज्या 1-2 टप्प्यातल्या निवडणुका बाकी आहेत त्या ठिकाणी मित्रांनो आपण सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर, ते आंबेडकरी घराणं, ते राजगृह मित्रांनो इथल्या शेवटच्या माणसासाठी दररोज झटत आहे, दररोज काम करत आहे. दररोज इथला शेवटचा माणूस जो आहे तो शेवटचा माणूस सत्तेत बसला पाहिजे यासाठी धडपडत आहे. त्या धडपडीला आपली ताकद म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे उतराई होण्याची मित्रांनो ही वेळ आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे अथांग असे उपकार तुम्हा सर्वांवर केलेले आहेत त्या उपकारातून बाहेर पडण्याचं, त्याचं परिमार्जन करण्याचं कुठेतरी मित्रांनो वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवासोबत बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे हाही एक महत्वाचा विषय आहे मित्रांनो की काही लोक हाही प्रचार करत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहेत, मात्र वैचारिक नातू अमुक आहेत, टमुक आहेत. त्या सर्वांनाच आम्हाला विचारायचंय की बाबा रे, तुम्ही जर खरोखर वैचारिक नातू आहात तर तुमच्यासोबत या महाराष्ट्रातली माणसं का नाहीयेत? तुमची भूमिका या महाराष्ट्राने का स्वीकारली नाही? तुमच्या भूमिकेचं समर्थन इथल्या महाराष्ट्रातला शेवटचा माणूस का करत नाहीये? आज आम्हाला सांगत असताना अतिशय गर्व वाटतो की बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या 25 ते 30 वर्षापासून अकोल्याची जिल्हा परिषद जी आहे ती जिल्हा परिषद एक हाती ठेवलेली आहे. मग ती भारिप बहुजन महासंघाच्या हातात असो किंवा मग आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या हातात असो, ती एक हाती ठेवलेली आहे. ही ताकद इतर पक्षाच्या कुठल्याही नेत्याला, स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या कुठल्याही नेत्याला का जमली नाही? ती जमवावी. आणि त्यानंतर मित्रांनो वैचारिक वारसदार कोण आणि रक्ताचा वारसदार कोण याच्यामध्ये फरक जो आहे तो फरक नंतर लोकांना सांगत बसावा. मात्र स्वतःची लायकी सिद्ध करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना मित्रांनो दुसऱ्याला खाली पाडणं म्हणजे स्वतः मोठं होत नाही. आणि म्हणून जर स्वतःला मोठं व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि त्यानंतर आपोआप जर जी मंडळी ज्यांचं काम जर नसेल तर ते आपोआप खाली जातील ना, ते आपोआपच कमी होणार आहेत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आज जी पातळी गाठलेली आहे, आज ज्या जागेवर ज्या स्थानावर बाळासाहेब आंबेडकर बसलेले आहेत त्या स्थानावर मित्रांनो महाराष्ट्रातला कुठलाच आंबेडकरी चळवळीतला नेता त्या स्थानावर बसू शकत नाही. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब आंबेडकरांना शुभेच्छा देतो, पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. क्रांतिबा वाचनालयाच्या वतीनं आज मला या विषयावर बोलण्याची संधी दिली. माझं जे मत होतं ते मत क्रांतिबा वाचनालयाच्या वतीनं या ठिकाणी आपणा सर्वांपर्यंत मांडण्याची संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल क्रांतिबा वाचनालयाचे आभार मानतो आणि आपणा सर्वांना इथं थांबतो. धन्यवाद. जय भीम.